महाराष्ट्र टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। नांदेड जिल्ह्यात गुन्हेगारीचे सत्र सुरूच। पैशाच्या देवाणघेवाणीवरून हिमायतनगर शहरात 2 गटात धारदार शस्त्रासह चाकूने हल्ला। 2 जण गंभीर जखमी व एकाचे आतडे बाहेर आल्यामुळे त्यांना नांदेड येथील शासकीय रुग्णालयात हलवले। शहरात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर। शहरात दिनांक 8 एप्रिल रोजी भर दुपारी उमर चौक परिसरात 2 गटात धारदार शस्त्रांनी हल्ला। किरकोळ वादातून पैशाची देवाणघेवाणीवरून सुरू झालेल्या वादात राजकीय वैर समोर आणून 2 गटांमध्ये भर आठवडी बाजाराच्या दिवशीच धारदार शस्त्रांनी जीवघेणा हल्ला झाल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। ही घटना हिमायतनगर शहरात उमर चौक परिसरातील बाजारपेठेत घडली। मिळालेल्या माहितीनुसार किरकोळ कारणावरून सुरू झालेला वाद अचानक उग्र रूप धारण करत 2 गट आमने सामने आले। यावेळी तलवारी, चाकू यासारख्या धारदार शस्त्रांचा वापर करत एकमेकांवर हल्ला करण्यात आला। या घटनेत शेख शाकीर हुसेन, शेख मोहम्मद, शेख अब्दुल कलीम लाल व शेख रईस शेख हुसेन यांच्यावर वार करून त्यांचे आतडे बाहेर आल्यामुळे त्यांना पुढील उपचारासाठी नांदेड येथील शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आल्याची माहिती हिमायतनगर येथील ग्रामीण रुग्णालयाचे डॉक्टर किरण कुमार यांनी दिली। शहरात रक्तरंजित झालेल्या घटनेतील जखमींपैकी शेख रईस व शेख कलीम यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना नांदेड येथील विष्णुपुरी ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले आहे। तर शेख शाकीर यांच्यावर हिमायतनगर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू असून त्याच्या हातावर शस्त्राचे टाके घालण्यात आले आहेत। या प्रकरणात हिमायतनगर येथील वॉर्ड क्रमांक 15चे काँग्रेस उमेदवार प्रतिनिधी नगरसेवक शेख इलियास यांच्यासह शेख अफरोज, शेख फिरोज, शेख इम्रान, शेख इजाज, शेख जावेद, शेख मेहमूद तहारी यांचा सहभाग असल्याची प्राथमिक माहिती जखमी असलेल्या शेख शाकीर यांनी दिली। भर बाजारपेठेत दिवसाढवळ्या घडलेल्या या प्रकारामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून पोलीस प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे। या घटनेची माहिती मिळताच हिमायतनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली असून पुढील तपास सुरू आहे। सदर घटनेमुळे जिल्ह्यातील वाढत्या गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्यासाठी कठोर पावले उचलण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट, हिमायतनगर, नांदेड। आजच महाराष्ट्र टुडे 24 न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा।